10वी संपली, पण अभ्या, रेश्मा, केवडा आणि मध्या यांची स्टोरी संपलेली नाही. उलट आता खरी स्टोरी सुरू होणार आहे. कारण 10वी नंतर ही 4 मित्र एका नवीन टप्प्यात प्रवेश करणार आहेत, 11वी. पण प्रश्न असा आहे, शाळेत असताना ज्या नात्यामध्ये इतका उतार चढाव आला, ती नाती कॉलेजमध्ये गेल्यानंतर तशीच राहणार आहेत का? विशेषतः अभ्याच्या आणि रेश्माची फ्रेंडशिप पुढे जाणार? केवडा पुन्हा अभ्याच्या आयुष्यात येणार का? आणि 11वीमध्ये या चौघांच्या आयुष्यात नेमका कोणता मोठा बदल होणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अभ्या, केवडा, रेश्मा आणि मध्या या चौघांचा प्रवास आपल्याला 8वीपासून 10वीपर्यंत पाहायला मिळाला. या प्रवासात फ्रेंडशिप होती, भांडणं होती, इमोशन्स होती आणि काही असे क्षणही होते ज्यांनी या कॅरेक्टर्सला पूर्णपणे बदलून टाकलं. विशेषतः अभ्याच्या आयुष्यात आलेले सर्वात मोठा धक्का त्याच्या आईचं निधन. 10वीच्या वर्षात अभ्याला हा मोठा धक्का सहन करावा लागला आणि अशा वेळी त्यासोबत कोण उभं राहिलं? इथे रेश्माची भूमिका खूप महत्त्वाची बनते. केवढा अभ्याच्या आयुष्यातून दूर गेल्यानंतर अभ्याच्या आयुष्यात रेश्माचं महत्त्व वाढत गेलं. सुरुवातीला कदाचित ही फक्त फ्रेंडशिप वाटत होती, पण परिस्थिती बदलत गेली आणि अभ्याला जाणवलं की कठीण काळात आपल्यासोबत कोण उभं आहे हेच खरं महत्त्वाचं असतं. रेश्माने अभ्याला सपोर्ट केला, त्याच्या दुःखात त्याच्यासोबत राहिली आणि त्यामुळे आता 11वीच्या सुरुवातीला सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. अभ्याच्या आणि रेश्माची ही फ्रेंडशिप पुढेही अशीच राहणार का? की 11वीमध्ये त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळणार? 10वी संपली, बोर्ड एक्झामचा रिझल्ट लागला आणि अखेर अभ्या, रेश्मा आणि मध्या पुन्हा एकत्र आले. शाळा संपली, पण फ्रेंडशिप संपली नाही. ही या नवीन सिरीजची सर्वात मोठी खासियत असू शकते. कारण आता वातावरण बदलणार आहे. शाळेच्या जागी कॉलेज, जुन्या वर्गाच्या जागी नवीन क्लासरूम, नवीन लोक, नवीन मित्र, नवीन टीचर्स आणि सर्वात महत्त्वाचं नवीन अनुभव. पण या सगळ्या बदलांमुळे जुनी फ्रेंडशिप टिकवणं किती सोपं असेल? आता येतो सर्वात इंटरेस्टिंग मुद्दा, केवडा. 10वीच्या स्टोरीमध्ये केवडाचं स्थान खूप महत्त्वाचं होतं. पण त्यानंतर अभ्या आणि केवडामध्ये अंतर निर्माण झालं आणि त्यानंतर रेश्मा अभ्याच्या आयुष्यात अधिक जवळची झाली. म्हणून 11वीमध्ये केवडा परत आली तर काय होईल? अभ्या आणि रेश्माची फ्रेंडशिपवर त्याचा परिणाम होईल का? की तिघाचं नातं वेगळ्या प्रकारे बदलणार? आणि कदाचित 11वीच्या स्टोरीमध्ये केवडाची एंट्री हीच सर्वात मोठी ट्विस्ट ठरू शकते. अभ्या आणि रेश्माबद्दल सध्या ऑडियन्समध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. कारण त्यांच्या नात्याची सुरुवात फ्रेंडशिप म्हणून झाली, पण अनेकदा फ्रेंडशिप आणि फिलिंग्स यांच्यामधील लाईन खूपच छोटी असते. आणि नवीन कॉलेज एन्व्हायरमेंटमध्ये नवीन अनुभवांमध्ये त्यांच्या नात्यात काही बदल झाला तर? अभ्याला रेश्माबद्दल काही वेगळं जाणवायला लागलं का? की दोघे फक्त बेस्ट फ्रेंड म्हणूनच राहतील? आणि जर केवडा पुन्हा आली तर अभ्याच्या मनात नेमकं काय चालणार? हा ट्रायंगल 11वीच्या स्टोरीला किती वेगळं वळण देणार ते पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि या सगळ्यामध्ये मध्या विसरून चालणार नाही. कारण अभ्या, रेश्मा आणि केवडा इक्वेशनमध्ये काहीही बदल झाला तर त्याचा परिणाम त्यांच्या पूर्ण फ्रेंडशिप ग्रुपवर होऊ शकतो. मध्या हा अनेकदा ग्रुपला जोडून ठेवणारा कॅरेक्टर राहिला आहे. म्हणून 11वीमध्ये फ्रेंडशिप टिकण्यामध्ये त्याची भूमिका किती महत्त्वाची असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. माझ्या मते 11वीची स्टोरी फक्त कॉलेज लाईफबद्दल नसणार. ही स्टोरी असेल मैत्री बदलतीये का, लोक बदलते का आणि बदलत्या परिस्थितीनुसार जुनं नातं टिकतंय का? कारण अनाउन्समेंटमधला एक विचार अगदी स्पष्ट आहे, परिस्थिती बदलते, लोक बदलतात, आपणही स्वतःही बदलतो, पण काही नाती मात्र आयुष्यभर लक्षात राहतात. आणि याच्या विचारातून 11वीची खरी स्टोरी पुढे जाणार असं दिसतं. तर आता तुमच्यासाठी माझा प्रश्न, अभ्या आणि रेश्माची फ्रेंडशिप 11वीमध्ये आणखी मजबूत होईल का? की केवडाच्या परतीमुळे त्यांच्या नात्यात मोठा बदल होणार? आणि सर्वात मोठा प्रश्न, अभ्या शेवटी कोणाच्या जवळ जाणार, रेश्मा की केवडा? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 11वीच्या स्टोरीमधला प्रत्येक नवीन ट्विस्ट, प्रोमो आणि अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण 10वीची स्टोरी संपली आहे, पण अभ्या आणि त्यांच्या मैत्रीची स्टोरी अजून बाकी आहे. 11वी, नवीन कॉलेज, नवीन लोक, नवीन नाती आणि कदाचित एक मोठा ट्विस्ट. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.